क्लास जरी 50चा होता आधी तो 25-25चा करून, म्हणजे अनेक प्रयोग ह्याच्यातनं निर्माण होतील आणि सर्व मार्गाने लवकरात लवकर कॉलेजेस सुरू झाले पण पाहिजे आणि होतील पण आजच्या परिस्थितीमध्ये लोक बाहेर पडतायत, जाऊन मार्केटमधून व्यवस्थित सामान घेत आहेत. मग तसं असताना मला परीक्षाच द्यायची नाही, मी परीक्षेला का बसू, हा जो आहे हा पण कल बरोबर नाही ना. आपल्याला पेन अँड पेपर घेऊन एक्झामिनेशन हॉलमध्ये बसूनच घ्यायला पाहिजे असं नाही. आपण डिग्री देऊन टाकली, प्रदान केली, त्याच्यानंतर जर इंडस्ट्री म्हणाली की ह्याची परीक्षाच झालेली नाहीये, ह्याला आम्ही घेणारच नाही, मग त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद होईल ना. व्हॉट इज द केपेबिलिटी ऑफ ईच इंडिव्हिज्युअल हॅज, अँड इफ यू डू दॅट, आम्हाला एम्प्लॉयबिलिटी 80-90% वर येईल. नमस्कार, थिंक बँक मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी विनायक पाचलक पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजचा बिहाइंड द सीन्स भारतातल्या खूप लोकांसाठी महत्वाचा असेल अशा स्वरूपाचा आहे. आज आपल्या बरोबर आहेत AICTE चे अध्यक्ष डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे सर. सर, तुमचं मनापासून स्वागत आमच्या चॅनलवरती. आणि सहस्त्रबुद्धे सर गेले 30-32 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि जे कोणी इंजिनिअरिंग, MBA किंवा अलाइड आर्किटेक्चर अशा प्रोफेशनल कोर्सेस मध्ये असतील त्यांना AICTEचं महत्व काय आहे हे मी पुन्हा एकदा सांगायला नको. या सर्व विद्यार्थ्यांसाठीची अपेक्स बॉडी असं जिला म्हणता येईल अशा AICTEचे सहस्त्रबुद्धे सर गेले 5 वर्ष प्रमुख आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत, ज्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात, त्यांच्या पालकांच्या मनात आणि इतरांच्या मनातही कुतूहल आहे. सर, माझा पहिला प्रश्न स्वाभाविकपणे तुम्हाला असा आहे, आज जवळपास 100 दिवस होऊन गेले, सर्व कॉलेजेसचं नियमित जे शिक्षण आहे ते बंद आहे. काही ठिकाणी ऑनलाईन कोर्सेस चालू आहेत, काही ठिकाणी अजून काहीतरी प्रयत्न चालू आहेत, आणि एक नवीन नॉर्मल कडे आपण जातो. तर AICTE म्हणून या 100 दिवसात तुम्ही या सगळ्यांकडे कसं बघितलं आणि काय प्रकारच्या उपाययोजना केल्या? विनायकजी, फारच पेचीला प्रश्न सर्वांना आलेला आहे, कारण हे जे कोरोना किंवा कोविड-19 पॅन्डेमिक आहे हे कोणी आवाहन देऊन, इन्व्हिटेशन देऊन आणलेलं नाहीये. ते अचानक आपल्या भारताच्यावरच नाही तर पूर्ण जगभरामध्ये पसरलेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येकांना त्यांच्या त्यांच्या प्रकृती आणि ज्याप्रमाणे त्यांच्याकडे व्यवस्था जी ऑलरेडी आहे त्याचा उपयोग करूनच पुढे जाणं गरजेचं होतं आणि आवश्यक होतं. त्याप्रमाणे आपल्या सरकारने जे लॉकडाऊन्स एकापाठोपाठ अनाऊन्स करत गेले, आता 5-6 लॉकडाऊन होऊन गेलेले आहेत, हे सर्व कुणाला आनंद मिळतो म्हणून नाहीये, तर ही आवश्यकता असल्यामुळे केलेलं आहे. त्यामुळे अचानक मार्च महिन्यामध्ये, मार्चच्या मध्यावधी कालामध्ये जवळपास जेव्हा आपल्या भारतात सुद्धा केसेस वाढायला लागल्या, तसं तर ते डिसेंबर-जानेवारीपासून सुरू झालेलं होतं जगभरामध्ये, पण आपल्या देशात लकीली आपल्याला पहिले 2 महिने त्याचा झटका नाही बसला. पण जेव्हा मार्चमध्ये ही प्रकृती जास्ती व्हायला लागली तेव्हा अचानक आपल्याला जी काळजी घ्यायची होती त्यामुळे लॉकडाऊन सुरू झालं. आणि त्यामुळे कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, सगळ्या शिक्षण संस्था त्यांचे क्लासेस बंद पडले. आता ह्याच्यात 3 प्रकारच्या संस्था होत्या. काही संस्था होत्या ज्याच्यामध्ये सर्व काही ऑनलाईन करण्याची सुव्यवस्था पहिल्यापासून होती, जसे IITs आहेत, काही NITs आहेत, काही विश्वविद्यालय पण आहेत, आणि त्यांना काही विशेष फरक पडला नाही आणि ते इझिली म्हणजे स्मूथली ट्रान्झिशन होऊ शकले. द अदर्स जे काही आहेत ज्याच्यामध्ये थोडी थोडी यंत्रणा होती, काही फॅकल्टीना माहिती होतं कसं करायचं, त्यांना थोडंसं जसं पाण्यात फेकल्या क्षणी पोहावं लागतं तसं ते इकडं तिकडं हात पाय मारून आपलं त्यांनी काम निभावून घेतलं. पण तिसरी जी संस्था होत्या ज्यांच्याकडे काही व्यवस्था यंत्रणाच नव्हती त्यांना ह्याचा फार मोठा झटका बसला आणि त्यामुळे तिथलं शिक्षण अचानक ठप्प पडलं. आणि ह्या सर्व माध्यमातून हळूहळू काही जणांनी प्रयोग योजना वगैरे सुरू केलेल्या आहेत. पण मला सर्वांना आकर्षित करण्याचा उद्देश हा ह्याच्याकडे आहे की एक MHRDनी आणि AICTEनी स्वयं नावाचा एक पोर्टल गेल्या 3 वर्षापासूनच सुरू आहे. आणि 4 वर्षापूर्वी आम्ही त्याला करायला सुरुवात केली आणि ह्याला म्हणतात मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेसचा पोर्टल, स्वयं नावाचा, स्टडी वेब्स फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स त्यांच्यासाठी असलेला लर्निंगसाठी म्हणून. आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना जवळपास 2,500च्या वर कोर्सेस त्याच्यावर आहेत. काही कोर्स क्रेडिट करण्यासाठी पण आहेत. अशा माध्यमातून पण
डायरेक्ट नसेल तरी इनडायरेक्ट वेगळ्या शिक्षकांकडून आपल्याला शिक्षण मिळू शकतं, ही एक व्यवस्था यंत्रणा उभी राहिलेली होती. आता दुसरा एक अचानक प्रश्न उद्भवतो की जिथं ऑनलाईन एज्युकेशन पण दिलं, ज्यांच्याकडे व्यवस्था होती त्यांना सुद्धा त्यांचे विद्यार्थी जेव्हा आपापल्या गावी गेले तिथे कदाचित इंटरनेटची सुव्यवस्था नसल्यामुळे, त्याची कॅपेबिलिटी कमी असल्यामुळे त्यांना अडचणी आल्या. आणि ह्या सर्व ठिकाणी स्वयंच्या जागेला पण हीच अडचण आली आणि येणार. त्यामुळे स्वयंप्रभा नावाचे 32 डायरेक्ट टू होप चॅनल्स जे आहेत, जे स्वयंमध्ये आहे ते सुद्धा सगळं काही स्वयंप्रभामध्ये पण आहे. फरक इतकाच आहे की स्वयंप्रभामध्ये टीव्ही प्रमाणे आपल्याला वन वे ट्रॅफिक फक्त आपल्याला बघायला मिळतं आणि ऐकायला मिळतं, समजून घेऊ शकतो. पण आपल्या मनात जर कुठला एखादा प्रश्न आला की हे असंच का, ह्याच्यामध्ये परिवर्तन काही होऊ शकतं का, हे विचारण्याची मुभा असत नाही. आपण रोज टीव्ही बघतो, एखादा कॉल इन आयडी मध्ये आपले टीव्ही चॅनल्स घेतात प्रश्न, पण ते काय एका 2-4 जणांनाच मिळू शकतो. हजारो जे बघत असतात कार्यक्रम त्यांना हा उपयोग करता येत नाही. हा स्वयंप्रभामधला थोडा लिमिटेशन आहे. पण तरी सुद्धा ऍटलिस्ट आपलं शिक्षण ठप्प न पडता चालू ठेवण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग करू शकतो. सर, पण आपण एका रात्रीत जवळपास ऑफलाईन टू ऑनलाईन शिफ्ट केला अख्ख्या देशानं शिक्षणाच्या बाबतीत. तुम्ही अगदी राईटली म्हणालात की काही लोक त्याच्यामध्ये फास्ट फॉरवर्ड होते, ज्यांनी ऑलरेडी प्रयत्न केलेले, काही लोक पाठीमागं होते. पण ओव्हरऑल सगळे ऑनलाईन कडे गेले हे एक सत्य आहे, कमी अधिक प्रमाणात. पण मूळ प्रश्न हा उभा राहतो की विशेषतः इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर असे जी प्रोफेशनल कोर्सेस आहेत, यांच्यासाठी ऑनलाईन एज्युकेशन योग्य आहे का, पुरेसं आहे का, आणि यातनं खरंच शिकायला मिळतं? ऑनलाईन एज्युकेशन मधून पण शिकता येतं, म्हणजे शिकू शकतो. काही विषयांमध्ये फक्त ऑनलाईननी काम चालणार नाही. फॉर एक्झाम्पल काही असे गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट करावं लागतात आणि त्या इक्विपमेंटच्या बरोबर काम चालवावं लागतं. फॉर एक्झाम्पल लेथ मशीन आहे, लेथ मशीन कसं चालवायचं ह्याचा व्हिडिओ आपण बघितला, 100 तास जरी बघितला आणि आपल्याला 5 मिनिटं लेथ मशीन चालवायला सांगितलं तर चालू शकणार नाही. पण अशा काही विषयांमध्ये जरूर आपल्याला ऑनलाईनच्याच फक्त माध्यमातून होत नाही, पण जिथं जिथं शक्य आहे तिथं आपण ऑनलाईनचा वापर केला पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि जवळपास सगळे थेअरी सब्जेक्ट जे आहेत ते ऑनलाईन मधून होऊ शकतात. इंजिनिअरिंगचे पण होऊ शकतात, सायकोलॉजी, आर्ट, कॉमर्स, सायन्स सगळ्याचे होऊ शकतात. पण जिथे प्रात्यक्षिक करायची जी परिस्थिती असते, जे प्रयोगशाला असते, तिथल्या क्लासेससाठी जरूर थोडी अडचण जरूर येते. पण त्याच्यात सुद्धा मी आता एक सांगू शकतो की जे NPTEL नावाचे कोर्सेस IIT ने सुरू केले पहिल्यांदा, आता नंतर त्याचंच दुसरं आवरण म्हणजे हे स्वयं आहे. तर त्याच्याशिवाय एक व्हर्च्युअल लॅब नावाची पण व्यवस्था यंत्रणा गेल्या 8 वर्षापासून सुरू आहे. हे व्हर्च्युअल लॅबचा अर्थ आहे की जे काही प्रयोग आपण लॅबोरेटरीमध्ये करतो ते ऍक्च्युअल इक्विपमेंट वरती न करता सिम्युलेशन बेसिसवरती, म्हणजे जे काही प्रक्रिया ऍक्च्युअल इक्विपमेंट मध्ये किंवा मशीन मध्ये होते त्याला त्यांनी सॉफ्टवेअरच्या रूपामध्ये सिम्युलेशन करून तोच एक्सपेरिमेंट आपण करू शकतो, अशी यंत्रणा व्यवस्था हजारो लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट साठी केलेली आहे सर्व विषयांमध्ये, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सगळ्यामध्ये. आता तिथं ऍक्च्युअल इक्विपमेंट नाहीये, इक्विपमेंटचं फक्त चित्र असतं. त्याला तुम्ही इनपुट पॅरामीटर्स जे द्यावे लागतात ते त्याला तुम्ही फीड करायचे आणि ते मशीन चाललंय असं गृहीत धरून त्यातनं आउटपुट जो या ऍक्च्युअल मशीन मध्ये येतो तो आपल्याला इथं दिसतो आणि तो आपण रिडिंग घेऊ शकतो. म्हणजे न मशीन चालवता मशीन चालवण्याची जी यंत्रणा त्याच्यामधून निर्माण झालेली आहे, त्याच्यातून आपल्याला एक्सपेरिमेंट करता येतो. मी ह्याचा उल्लेख एवढ्यासाठी करतोय की जिथं आपण कॉलेजमध्ये लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स जे असतात तिथे सुद्धा आपण जो एक्सपेरिमेंट करतो त्या इक्विपमेंट मध्ये कोणीतरी एक टेक्निशियन असतो, तो येऊन इंजिन सुरू करतो. मग त्याच्यात आपण पेट्रोल किती जायला पाहिजे, त्याची स्पीड किती असायला पाहिजे, म्हणजे किती ऍक्सेलरेटर करतो, त्याच्यानंतर त्यातनं पॉवर किती येत आहे त्याची मेजरमेंट करतो, त्याची स्पीड टॅकोमीटर मधून मेजरमेंट करतो आणि त्याचे रिडिंग बाकी 10 जण विद्यार्थी जे आसपास भरून ही एक्सपेरिमेंट बघत असतात ते लिहून घेतात आणि मग ते ग्राफ प्लॉट करणं वगैरे करतात. म्हणजे ऍक्च्युअल मशीनवरती काम करण्याची जी मुभा आहे ती तिथेही कमीच असते.
एखाद दुसऱ्यांना चान्स मिळतो. इनफॅक्ट बहुत काही कॉलेजमध्ये तर मुलांना करायलाही देत नाहीत. त्यांना वाटतं की कुठेतरी यांनी काहीतरी खराब केलं तर काय होईल म्हणून त्यांचे जे टेक्निशियन लॅब असिस्टंट असतात ते एक्सपेरिमेंट करतात, बाकीचे नोंदणी करतात. आणि असं जेव्हा आहे तेव्हा व्हर्च्युअल लॅब मध्ये करणं किंवा त्याच्यामध्ये फार अंतर नाही. आणि जर फोटोग्राफीच्या माध्यमातून तो एक्सपेरिमेंट कसा चालतो हे दिसलं तर जवळपास तोच अनुभव आपल्याला येतो. आता मी काही वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष आकर्षित एवढ्यासाठी करतोय की त्यातला नुआन्सेस जे म्हणतो आपण ते त्यातले फाईन जे प्रिंट म्हणतो काही वेळेला अक्षरामध्ये लिहिलेलं असतं ते सांगण्याची मी म्हणजे प्रयत्न करत आहे. तर आणि दुसरा फायदा सिम्युलेटेड एक्सपेरिमेंट मध्ये एकाच वेळेला एका इक्विपमेंटवर सिम्युलेशन मध्ये हजारो विद्यार्थी तोच प्रयोग करू शकतो. कारण ते सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर ज्याच्याकडे उपलब्ध आहे ते सगळे जण एकाच वेळेला त्याचा उपयोग करू शकतो. पण ऍक्च्युअल फिजिकल इक्विपमेंट मध्ये एका वेळेला एकच व्यक्ती किंवा एक ग्रुप करू शकतो. हा एक मोठा फरक आहे. आणि तिसरा फरक असा आहे की त्याच्यात पॅरामीटर चेंज करायची, पेट्रोलची स्पीड कमी करायचं, हवा घ्यायची म्हणजे ऑक्सिजन घ्यायची प्रमाण कमी जास्त करायचं किंवा आणखीनही काही त्याच्यात टेम्परेचर प्रेशरचा व्हेरिएशन करून त्यातनं काय उत्पन्न होतं बघायचं आहे. तर प्रत्येक पॅरामीटरला वेगळा एक्सपेरिमेंट करायला खर्च पण येतो, वेळ पण लागतो. पण सिम्युलेशन मध्ये आपल्याला इनपुट पॅरामीटर दिले आणि आउटपुट आपल्याला येतात. त्यामुळे आपल्याला त्यातनं इफेक्ट कसा होतो हे अभ्यास करण्यासाठी अत्यंत सोप्या रीतीने भरपूर जणांना एकाच वेळेला उपयोग होतो. म्हणजे ह्याच्यात ऍडव्हान्टेजेस सगळे भरपूर आहेत. पण हे सांगून मी परत एकदा एक्सपेरिमेंट कडे जातो. एवढं सगळं असूनही आपल्याला त्याच्याबद्दल व्यवस्थित भरपूर प्रमाणात माहिती मिळण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर असा एक्सपेरिमेंट केलेला व्यक्ती म्हणजे एअरक्राफ्ट ट्रेनिंग असेल किंवा गाडी चालवण्याची पण अशी सिम्युलेटर्स आहेत त्याच्यावर बसून कम्प्युटरवर त्यांनी केला आणि त्याच्या हातात जर खरंच बोईंग दिलं आणि म्हटलं की आता विमान चालव, तर ना तो कॉन्फिडेंट असतो आणि तो जरी जरा कॉन्फिडेंटली गेला आतमध्ये तर तिथे बसणारे पॅसेंजर म्हणतात आम्ही बाहेर जातो, असा ट्रेन असेल तर आम्ही येणार नाही इथं. त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला कितीही ऑनलाईन झालं तरी सुद्धा आपल्याला तिथं गेलं ते पाहिजेच, त्याच्याशिवाय दुसरा काही उपाय नाही. तुम्ही हे सगळे उत्तर म्हणजे ही सगळं एक्सप्लेन केलं. स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून 80% वेळेला ऑनलाईन चालेल हे मान्य आहे, काही ठिकाणी प्रॅक्टिकलला पर्याय नाही. पण अजून एक प्रश्न उभा राहतो की आपली जी फॅकल्टी आहे, जो ट्रेनर्सचा वर्कफोर्स आहे, तो या ऑनलाईन ट्रेनिंगसाठी तयार आहे का? कारण खडूफळ्यावरती शिकवणं आणि अचानक व्हर्च्युअली झूम, टीम्स किंवा इतर प्लॅटफॉर्मवरती शिकवणं यात खूप फरक आहे. याबद्दल तुमचं काय मत? नाही, म्हणूनच मी सांगितलं ना की काही ठिकाणी जिथं ही सगळी ट्रेनिंग आधीपासून होतं ते अगदी सोप्या रीतीने पोहू शकले ह्या सगळ्यामध्ये. काही जणांना थोडंसं माहिती होतं, त्यांनी थोडे आपापले प्रयोग केले, हात पाय मारले आणि आपलं पोहत गेले त्या ह्या साईड पासून त्या साईडला जाण्यासाठी चाललं. काही जणांना जे नव्हते ते जवळपास डुबले ना. तसंच आता जर हे व्यवस्था कदाचित पुढे पण चालू राहणार आहे तर आपल्याला त्याची ट्रेनिंगची व्यवस्था करणं आवश्यक आहे. सगळ्या फॅकल्टींना अशा रीतीने ऑनलाईन क्लासेस कसे घेतले जातात, मग असा एक पण कोर्स आपल्याला अगदी चालवायची अत्यंत आवश्यकता आहे. आज नाही तर पुढे पण हा व्यवस्था चालू राहणार आहे. कारण आता ही यंत्रणेतून आपल्याला सोप्या रीतीने एज्युकेशन दूर ठिकाणापर्यंत पोहोचवू शकतो. ह्याची ताकद काय आहे हे आपल्याला लक्षात आल्यामुळे जे आपण सुरुवातीला म्हटलं की न्यू नॉर्मल, त्या न्यू नॉर्मल मध्ये हा एक भाग अत्यंत महत्वाचा राहणार आहे. आणि मी मगाशी जे एक्सप्लेन केलं इन्क्लुडिंग लॅबोरेटरी पण काही प्रमाणात असू शकणार आहेत, थेअरी पण असणार आहेत. आणि UGC AICTE 20% करिक्युलमचा जो भाग असतो तो मूक्सच्या माध्यमातून घ्यायला, ऑनलाईन माध्यमातून घ्यायला परमिशन आधीच दिलेली आहे. आता ते 20चं कदाचित 40% व्हायची शक्यता आहे. आणि असं असताना सगळ्यांना ऑनलाईनची व्यवस्था आपापल्या कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये करणं एक भाग, आणि ते क्लास कसं घेणं, पेडोगॉजी ह्याची कशी असते, विद्यार्थ्यांच्या बरोबर कनेक्ट कसं व्हावं, हे सगळं सांगायची गरज आहे. आता मी एक छोटं उदाहरण देतो. आता आपण दोघे स्क्रीन मधनं बोलतोय आणि तुमचं चित्र डावीकडे आहे आणि माझं चित्र उजवीकडे आहे. तुमच्या स्क्रीन मध्ये कसं आहे मला माहित नाही, पण आता मी कॅमेरा माझा इथं समोर आहे आणि तुम्हाला बघून मला बोलायचं आहे, त्यामुळे माझा चेहरा नेहमी त्या डायरेक्शन मध्ये आहे. आणि क्लासमध्ये पण आपल्याला काय करतो, आपण क्लासमध्ये शिकवताना 60 विद्यार्थी बसलेले आहेत,
ते हो. फर्स्ट बेंच मध्ये आहेत, लास्ट बेंच मध्ये आहेत, डावीकडे आहेत, मध्यात आहेत, उजवीकडे आहेत. माझे म्हणजे डोळ्यांचं निरीक्षण सगळीकडे होत राहतं. आता ह्या एज्युकेशन मध्ये आपापल्या घरात सगळेजण बसलेत आणि एज्युकेशन घेत आहेत. आपण एकाच ठिकाणी बघत असलो तर जसं आपल्या क्लासमध्ये टीचर आपल्याकडे बघतच नाही म्हटलं की जरा लक्ष इकडे तिकडे जातं, तसं ह्याच्यात होण्याची शक्यता जी आहे त्याला कसं आपण सामोरे जाऊ शकू, त्यांचा इंटरेस्ट कसा राखून ठेवू शकू, हे सगळ्या ज्या कल्पना आहेत ना ह्या टीचरच्या ट्रेनिंग माध्यमातून होतात. आणि मला इथं आवर्जून सांगायला इच्छा आहे की हे सगळं पॅन्डेमिक येणार आपल्याला माहित नव्हतं. आपण स्वयं सुरू केला होता 3 वर्षापूर्वीच. आम्ही एक टीचर सर्टिफिकेशन प्रोग्राम AICTEच्या माध्यमातून गेले 2 वर्षापासून सुरू केले. एक मोठी कमिटी नेमली, कारण आम्ही पाहिलं की जे स्कूल आणि हायस्कूल मध्ये शिकवण्यासाठी DED BEd वगैरेची गरज असते. त्याशिवाय BSc BCom जरी असलं तरी तुम्हाला DED शिवाय टीचर बनू शकत नाही. पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्याला प्राध्यापक व्हायचं झालं, सायन्स कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये व्हायचं झालं तर तुम्हाला MTech आहे की नाही, PhD आहे की नाही, MSc आहे की नाही, MCom आहे की नाही एवढंच विचारलं जातं. आणि तुम्हाला खरोखरीच विद्यार्थ्यांच्या बरोबर कसं जोडून आपल्याला जी पुराणी सिस्टीम होती म्हणजे जुनी जे गुरुकुल म्हणतो आपण, तसं जसं छात्र म्हणजे विद्यार्थ्यांच्या बरोबर आपण एकरूप कसं व्हायचं ह्याची कुणाला कल्पनाच नसते. त्यामुळे आपला टीचर येतो, आपला लेक्चर झाडतो आणि निघून जातो. आणि अशामुळे विद्यार्थ्यांच्यात आणि शिक्षकांमध्ये जो दुरावा आहे तो कमी करून कसं आपण व्यवस्थित एकमेकांना संलग्न काम करू शकू ह्याच्यासाठी आम्ही 8 मॉड्यूलचा फॅकल्टी सर्टिफिकेशन प्रोग्राम सुरू केले. आणि हे जोपर्यंत फॅकल्टी करत नाहीत तोपर्यंत नवीन शिक्षक जे आलेले आहेत ह्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, आर्किटेक्चर, फार्मसीमध्ये, त्यांना रेग्युलर केलं जाणार नाही, ते टेम्पररीच राहतील, त्यांना पुढे वाव नाही मिळणार. आणि सगळ्यांनी हे 8 मॉड्यूल करून इंडस्ट्रीमध्ये 1 महिना जाऊन तिथं ट्रेनिंग घेऊन मग 1 सेमिस्टर त्यांनी आपण जे हे 8+1 मॉड्यूल मध्ये शिकलेले आहेत ते प्रयोग आपल्या क्लासमध्ये करत नाहीत. आणि ते करताना एक सिनियर फॅकल्टी त्यांना त्यांच्या चुकांना दर्शवून त्यांना बदल करत नाही, तोपर्यंत परमनंट व्हायची शक्यताच नाही ह्याच्यानं. म्हणजे हा एक जो बदल केलाय त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट मॉड्यूल यूज ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी, ICT हे सगळं आहे. म्हणजे हे क्लास कसे घ्यावे, त्याचा उपयोग कसा करावा, हा एक मॉड्यूल आम्ही 2 वर्षापासून सुरू केलेला आहे. म्हणून ह्या माध्यमातून जे टीचर रजिस्ट्रेशन करून आता सुरुवात केलेली आहे त्यांना ह्याच्यात काही प्रॉब्लेम आलेला नाही. म्हणून आपला हा मॅन्डेटरी केलेला विषय जो आहे हा जसा जसा सगळ्या फॅकल्टी पर्यंत पोहोचेल तो ऑटोमॅटिकली ट्रेनिंग झालेलं असेल. बरोबर. पण सर ह्या ऑनलाईन ह्याच्यामुळं स्पर्धा वाढणार नाही का? म्हणजे उदाहरणार्थ मी समजा एक स्टुडंट आहे, आज मला माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा ऑनलाईनच शिकवतात आणि कोर्सेरा असेल किंवा इतर MOOC प्लॅटफॉर्म्स असतील ते मला ऑक्सफर्ड, हार्वर्ड, MIT ची पण डिग्री देतात. तर आता अशी ग्लोबल कॉम्पिटिशन होणार नाही का की मी मशीन लर्निंग तिथूनच शिकतो, इथून का शिकायचं? होणार ना, जरूर होणार. त्याचप्रमाणे वॉशिंग्टन आणि USAच्या काही म्हणजे युनिव्हर्सिटीजना आमच्या पण युनिव्हर्सिटी चॅलेंज देतील ना. असं नाही की सगळं काही तिथलं चांगलं आहे असं का समजून घेतो आपण. आणि त्यामुळे ही जागतिक जी कॉम्पिटिशन होणार आहे त्यातनं चांगलंच येईल ना. जर विद्यार्थ्याला एखादा कोर्स चांगला दुसऱ्या देशातला मिळतोय तर आपण का त्याला ऑब्जेक्शन करू शकतो. एक. दुसरं, काही जरी झालं तरी आमचा असा विचार आहे की 100% ऑनलाईन होणं शक्य नाही आणि होऊ पण नाही. कारण ऑनलाईन मध्ये आपल्याला त्या विषयाची माहिती देणं, त्या विषयाच्या बद्दल आणखीन ज्ञान संपादन करणं हे सगळं शक्य आहे. पण आपण जर ऍज अ ह्युमन बिईंग माणूस म्हणून बघितलं, जी माणुसकी आहे किंवा आपल्याला बाकी प्राण्यांमध्ये जो नाहीये तो आपल्याकडे आहे, जर स्पोर्ट्स आहे, आपण कुठे हत्यांची स्पोर्ट्स आपल्या आपण केलेले ऑर्गनाईज केलेली बघत नाही किंवा कुत्र्यांनी आपापली एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली असं असत नाही. पण मनुष्य जो जात आहे, मनुष्य जात, ती आपल्याला स्पोर्ट्स असेल, कल्चरल ऍक्टिव्हिटी असेल, नाटक असेल, नृत्य असेल, गाणं असेल, हे सगळ्या कला ज्या आहेत किंवा आपल्याला एक दुसऱ्यांच्या बरोबर चर्चा असेल, हे जे गप्पा मारणं असेल, हे सगळं जे आपल्यामध्ये आहे ते बाकीच्या प्राण्यांमध्ये नाहीये. आणि त्यामुळे लॉकडाऊन मध्ये पुष्कळ जणांना फार अडचणी आल्या, कधी सवय नव्हती अशी घरात बसून. त्यामुळे आपल्याला कॉलेजेस परत सुरू करावे लागतील. कदाचित आपण जसं म्हटलं 30% 40% ऑनलाईन होऊ शकेल ब्लेंड मध्ये, बाकी 50-60% क्लासरूम मध्ये झालं पाहिजे. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सुसंवाद राहिला पाहिजे
आणि हे सगळं करण्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणूनच जरी MIT एडेक्सनी जो प्लॅटफॉर्म निर्माण करून ऑनलाईन सरकार त्यांचा जो बुक्स कोर्स आहे एडेक्स प्लॅटफॉर्म वरती सुरू केला, त्यांचे हजारो कोर्स आहेत, सर्वात जगामध्ये सर्वात बेस्ट कोर्सेस त्यांचे आहेत असं म्हणतात, कोर्सेरा आहे. तरी सुद्धा मग ती युनिव्हर्सिटी अजूनही का चालू आहे, त्यांनी का सगळं काही ऑनलाईन नाही केलं? कारण शेवटी लॅबोरेटरीमध्ये येणं, एकमेकांशी मिळणं हे आवश्यक आणि गरजेचं आहे. त्यामुळे ह्या ऑनलाईनच्या कॉम्पिटिशन जरूर काही जणांना कॉम्पिटिशनची झळ बसेल, पण मला वाटतं की ह्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे की आपापल्या कॉलेजमध्ये येऊन एकमेकांशी मिळून मिसळून वागणं, शिकणं हे जे काही आहे हे ऑनलाईन मधून येणार नाही, येत नाही. नाटक करू शकतो का विचारतोय मी. 7-8 पात्र आहे, तो डायरेक्टर आहे, ते एक सगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मधून असं स्क्रीनमध्ये 8 जण आले, एक पात्र येऊन गेलं, ते आपण सिम्युलेशन करू शकणार नाही. बरोबर. मला सर तुमचा हा मुद्दा खूप आवडला की उद्या कदाचित रिव्हर्स होऊ शकतं, भारतातले एखाद्या कॉलेजचा कोर्स अमेरिकन्स, युरोपियन्स घेऊ शकतात. मला खात्री आहे की भारतातले काही फॅकल्टी हे चॅलेंज म्हणून घेतील. तुम्ही हा उल्लेख केलात की हायब्रिड लर्निंग हेच फ्युचर आहे. 40% ऑनलाईन होईल, 50-60% क्लासरूम मध्ये होईल. तुमचा गेस काय आहे, परत कॉलेजेसचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी कधी उघडतील, कॅम्पसेसचे? आता हे आपल्यावर अवलंबून नाहीये, पॅन्डेमिक कंट्रोल मध्ये किती येतो त्याच्यावर जास्त अवलंबून आहे. पण आता ऑलरेडी नेक्स्ट अकॅडमिक कॅलेंडर एका रीतीने अनाऊन्स केलेलं आहे. ऑगस्ट-सप्टेंबरला जे काही सुरू होतील क्लास. आता ते काही प्रमाणात सुरुवातीला ऑनलाईन असतील आणि काही प्रमाणात काही ठिकाणी ते ऍक्च्युअल क्लासरूम मध्ये पण होऊ शकते. इव्हन क्लासरूम मध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल, कदाचित 2-3 अलग अलग म्हणजे वेगवेगळे प्रयोग करावे लागतील. एक तर आहेत की 1/3 स्टुडंट ऍक्च्युअली क्लासला येतील आणि 2/3 घरातनं व्हिडिओमध्ये बघतील आणि हे 1/3 रोटेट करतील. म्हणजे ह्या आठवड्यात हे 1/3 येतील, म्हणजे सगळ्यांना कॉलेजमध्ये येण्याचा भाई एक मजा आणि जे अनुभव आहे तोही येत असेल आणि त्यांचं शिक्षण बंद नाही होणार. दुसरं असं आहे की टाइम टेबल स्टॅगर करून खेचलं जाईल आणि जे नॉर्मली कॉलेजेस किंवा सगळे आपले 9-10 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 4-5 पर्यंत असतात, त्याच्याऐवजी भल्या लवकर 6-7 वाजताच काही फॅकल्टी, काही स्टाफ आणि काही स्टुडंट येतील आणि त्यांची 2 वाजता सुट्टी होईल. असे पुष्कळ शाळांमध्ये आजही होतं, म्हणजे हे पॅन्डेमिक नसताना पण होत होतं. मग काही विद्यार्थी 2 वाजता येतील आणि ते रात्री 8 वाजेपर्यंत असतील. म्हणजे असेही प्रयोग आहेत. किंवा अर्धे विद्यार्थी एका दिवशी येतील, अर्धे विद्यार्थी म्हणजे एक क्लास एका वेळेला असेल, त्याची टीचर विभागून क्लास जरी 50चा होता आधी तो 25-25चा करून, म्हणजे अनेक प्रयोग ह्याच्यातनं निर्माण होतील आणि सर्व मार्गाने लवकरात लवकर कॉलेजेस सुरू झाले पण पाहिजे आणि होतील पण. आणि यासाठीची जी फ्लेक्झिबिलिटी असेल ती फ्रेमवर्क म्हणून AICTE देणार का? हो, ऑलरेडी युजीसीनी ती फ्रेमवर्क मध्ये फ्लेक्झिबिलिटी परीक्षांसाठी पण दिलेली आहे, क्लाससाठी पण दिलेली आहे, वेगवेगळे इव्हॅल्युएशन पद्धती मध्ये दिलेली आहे आणि AICTEनी पण दिलेली आहे. त्यामुळे आपापल्या ठिकाणी जी काही व्यवस्था असते, यंत्रणा आहे, त्याचा सर्वात उत्कृष्टरित्या उपयोग आपण कसा करू शकतो हे आपापल्या युनिव्हर्सिटीनी आणि कॉलेजेसनी ठरवावं. तुम्ही आता बोलता बोलता परीक्षांबद्दलचा पण उल्लेख केला. त्याच्याविषयी देशभरात हा चॅनल जिथं प्रामुख्याने बघितला जातो त्या महाराष्ट्रातही वेगवेगळ्या प्रकारे चर्चा चालू आहे. त्या घ्याव्यात का न घ्याव्यात हा वेगळा मुद्दा आहे, त्याच्यात मला जायचं नाही. मला हे विचारायचं आहे की फायनल इयरच्या परीक्षा झाल्या आणि त्यांना डिग्री मिळाली किंवा न झाल्या, ऍव्हरेज मार्कांवरती त्यांना डिग्री मिळाली, तर भविष्यावर त्यांचे काय नक्की परिणाम होईल? दोन्ही पद्धतीमध्ये पॉसिबिलिटीज आहेत. कारण आपल्याला केव्हाही आपण एक अकॅडमिक इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी म्हणतो, म्हणजे तिथं त्याचं केपेबिलिटी कितपर्यंत आला, त्याने किती शिकलेलं आहे ह्याची टेस्ट होणे गरजेचं आहे. म्हणून तर परीक्षा आहेत. नाहीतर मग सगळेजण आले असते आणि बाहेर गेले असते. पण इतक्या वर्षापासून आपल्याकडे परीक्षा यंत्रणा व्यवस्था काय आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यातनं काय अवगत करून घेतलं हे जाणण्याची, चाचणी करण्याची ही व्यवस्था आहे. त्यामुळे परीक्षाच न होणं, परीक्षाच घेऊ नये वगैरे वगैरे जो आहे त्याचा ते काही बरोबर नाहीये. पण आता असलेल्या अडचणीमध्ये कसा उपाय करता येईल हा व्यवस्थित आहे. तर आता समजा आपल्याला 7-8 सेमिस्टरची प्रोग्राम आहे किंवा काही 6 सेमिस्टरचा आहे आणि त्यातलं जर फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी एक प्रमाणापर्यंत ऑलरेडी त्यांचं इव्हॅल्युएशन युनिव्हर्सिटी माध्यमातूनच झालेलं आहे
आणि मग असं असताना थोडासाच भाग राहिलेला आहे, तो मग वेगळ्या एका रीतीने ह्याची परीक्षा घेऊ शकतो. सगळ्याच परीक्षा काही आपल्याला पेन अँड पेपर घेऊन एक्झामिनेशन हॉलमध्ये बसूनच घ्यायला पाहिजे असं नाही. आपण परीक्षेमध्ये काय चाचणी करतो, त्याला येतं की नाही, त्याला समजलंय की नाही, तो काय त्याचा उपयोग करू शकतो की नाही, त्याच्यासाठी असल्यामुळे त्याला असाइनमेंट देऊन किंवा त्याच्या ऑनलाईन एक्झामिनेशनच्या पद्धतीमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम मध्ये आपण हेच काही टेस्टिंग जे आपण अदरवाईज पेन अँड पेपर मध्ये 3 तासाच्या परीक्षेत करत होतो वेगळ्या माध्यमातून करू शकतो. त्यामुळे त्याची अडचण नाही. आणि अगदीच परिस्थिती गंभीर झाली समजून घेऊ आपण असं की अजिबात कुणी बाहेरच येऊ शकत नाही, तर कम्प्लीट लॉकडाऊन म्हणजे चिटपाखरू सुद्धा बाहेर येता कामा नये अशी परिस्थिती निर्माण झाली. हे कोणी सांगू शकत नाही आज, पण आज तशी काही व्यवस्था नाहीये, तशी प्रॉब्लेम नाहीये. तशी जर झालं तर त्याला उपाय काय हा आपण नेहमीच विचार करू शकतो. असं नाहीये की आपण डोळे बंद करून झाकून एकच व्यवस्थेमध्ये जातो. पण आजच्या परिस्थितीमध्ये लोक बाहेर पडतायत, जाऊन मार्केटमधून व्यवस्थित सामान घेत आहेत. मग तसं असताना मला परीक्षाच द्यायची नाही, मी परीक्षेला का बसू, हा जो आहे हा पण कल बरोबर नाही ना. त्यासाठी आपण एकाच वेळेला मगाशी मी नेक्स्ट सेमिस्टर मध्ये क्लासेस कसे आपण 1/3 म्हटलं तसं आपण क्वेश्चन पेपर सेम डिफिकल्टी लेवलचे 3 प्रश्नपत्रिका काढल्या आणि एका ग्रुपला रॅन्डमली लॉटरीने, असं नाही की मी माझा मित्र आहे मला ओळखीचा आहे म्हणून त्याला बोलवलं. सगळे प्रश्न तितकेच अवघड आणि तितकेच सोपे. म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला जे 10 प्रश्न आहेत त्यातले 3 प्रश्न सोपे, 3 प्रश्न अवघड, 3 प्रश्न फार अवघड असे असतात. आणि तसेच पेपर तिन्ही सेट केले आणि त्यांना वेगवेगळ्या वेळेला बोलवलं तर सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून परीक्षा आजही होऊ शकते. इव्हन पेन अँड पेपरची पण होऊ शकते आणि जर ऑनलाईन तर सहजरित्या होऊ शकते. त्यामुळे मला वाटतं की सर्वात महत्वाचं ह्या डिग्री झाल्यावर जे पुढे जाऊन आयदर जॉबमध्ये जाणार आहेत किंवा बाहेर परदेशात किंवा आपल्याच देशात फ्युचर हायर एज्युकेशनला जाणार आहेत, त्या यंत्रणेनी ह्याचं ऍक्सेप्टन्स किती आहे हे जास्ती महत्वाचं आहे. आपण डिग्री देऊन टाकली, प्रदान केली, त्याच्यानंतर जर इंडस्ट्री म्हणाली की हे ह्याची परीक्षाच झालेली नाहीये, ह्याला आम्ही घेणारच नाही, मग त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद होईल ना. तर तोही विचार आपल्याला केला पाहिजे. आणि म्हणून जर समाजामध्ये जिथं जिथं ह्या विद्यार्थ्यांना डिग्री झाल्यावर जायचं आहे, मग सरकारी यंत्रणा असेल जसं IAS UPSC वगैरे एक्झाम एका साईडला आहेत, तर दुसऱ्या साईडला इंडस्ट्रीचे जॉब असतील, बँक असेल, इन्शुरन्स असेल किंवा बाहेर परदेशात किंवा आपल्याच देशात पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशनला जाणारे असतील, मग ह्या सगळ्या लोकांची ऍक्सेप्टेबिलिटी आहे का हा विचार करून मग त्याप्रमाणे काय प्रमाणात आणि कशा प्रमाणात ही परीक्षा घेऊन त्यांना डिग्री दिली जावी हा विचार आपल्याला केला. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या पद्धतीनं आजपर्यंत ट्रॅडिशनल झालाय तो पेन अँड पेपरचा अट्टहास न धरता परीक्षा व्हायला हवी आणि ती होण्यातच विद्यार्थ्यांचं लॉंग टर्म भलं आहे असं तुम्हाला वाटतं? येस येस. आणि दुसरं आम्ही आणखीन एक एक्झामिनेशन रिफॉर्म पण पूर्ण व्यवस्थित प्रमाणे 2 वर्षापासून मांडलेलं आहे. बघा मी कित्येक गोष्टी आता सांगतो ना, मला फार कधी कधी आश्चर्य वाटतंय की 3 वर्षापासून आम्ही काही प्रयोग सुरू केले होते, त्या सगळ्याचा फायदा आज होतोय. आम्ही म्हटलं एक्झामिनेशन रिफॉर्म मध्ये आपली घोकमपट्टी सिस्टम जी आहे, परीक्षेमध्ये परीक्षा पत्रिकामध्ये आपण जर पुस्तक पूर्णपणे पाठांतर केलं असेल तर त्याचं उत्तर लिहून 80-90% मार्क मिळवतो, पण ह्याचा उपयोग कुठे आहे, हा असंच का आहे किंवा ह्याचा उपयोग कुठे तू दुसरीकडे करू शकशील का, त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन आणू शकशील का असं विचारलं की आमचे सगळे 90% विद्यार्थी, 90% मार्क घेतलेले विद्यार्थी एकदम ब्लँक होतात. म्हणून आमच्याकडे हे एक्झाम पद्धतीमध्ये पण पाठांतराचे प्रश्न जे आहेत ते 30% वर असू नयेत, बाकी 70% प्रश्न जे आहेत ते अनालिटिकल अबिलिटी, क्रिटिकल थिंकिंग, सिंथेसिस ऑफ डेटा, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी असे प्रश्न असले पाहिजेत असं म्हणलंय. आणि हे सगळे 3 तासाच्या पेपरमध्ये होत नाही. त्याला तुम्ही 1 आठवडा द्या, ओपन बुक द्या, सगळी पुस्तकं घ्या, पण मला असा एक रस्त्यात एक प्रश्न पडलेला होता त्याचं उत्तर तू शोधून काढ. आणि असा जर विद्यार्थी कोणी कितीही पुस्तकं लायब्ररीमध्ये जाऊन कम्प्युटरमध्ये इंटरनेटमध्ये शोधून त्याचं अनालिसिस करून जर त्याचं उत्तर शोधू शकतोय तर मला वाटतं त्याला तर 100% मार्क दिले पाहिजेत. कारण हा पुढे जेव्हा आपला नागरिक होऊन बाहेर जाईल, कुठेही जाईल, तिथे कसलाही अवघड प्रश्न आला तर त्याला सामोरे जायचं त्याच्यामध्ये ताकद आलेली असते. म्हणजे थोडक्यात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग किंवा आता जे वेगवेगळे इनोव्हेशन तुम्ही आता आणताय ते याच प्रक्रियेचा भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
राईट. तुम्ही अजून एक गोष्टीवरती काम करताय, म्हणजे मी एक विद्यार्थी, माझी विद्यार्थी आणि इंटरेस्टेड व्यक्ती म्हणून फॉलोअप करत असतो, तो म्हणजे विशेषतः इंजिनिअरिंग क्षेत्रात आणि प्रोफेशनल क्षेत्रात डिमांड आणि सप्लाय मध्ये मिसमॅच आली. विद्यार्थी कित्येक कॉलेजेसमध्ये जागा रिकाम्या राहतात आणि कदाचित कोरोना नंतर हे गणित अजून बदलेल, लोकांचे ऍडमिशनचे पॅटर्न्स बदलतील. याच्यावरती तुम्ही गेले कित्येक वर्ष काम करताय. मला तुमच्याकडूनच हे समजून घ्यायचं आहे की या बाबतीत नक्की तुमचे विचार काय. ऍक्च्युली सप्लाय अँड डिमांडचा विचार न करता भरपूर कॉलेजेसना अप्रूव्ह केल्यामुळे हा प्रश्न उद्भवलेला आहे. आणि एक थोडासा आपण म्हणतो इंग्लिशमध्ये पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, म्हणजे पुढे कदाचित आपल्याला कशामध्ये डिमांड येणार आहे, कोणत्या विषयाचे कोर्सेस आपल्याला सुरू करावेत, कुठल्या विषयाचे कोर्सेस कमी सुरू करावेत, ह्याचा विचार न करता ज्यांनी जे मागितलं ते देण्याची प्रवृत्ती आपण बाळगली होती. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तो गेल्या 10-12 वर्षामध्ये जास्तीच अनुभव आला. 5 वर्षापासून मी ऑब्झर्व करतोय की 50% सीट रिकामे असतात. तर आम्ही 2-3 उपाययोजना केलेल्या आहेत. एक तर ते जे कोर्सेस आहेत त्याच्या जागेला त्यांनी इमर्जिंग एरियाज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, ह्या सर्व विषयांमध्ये जर आपण केलं तर जॉबही मिळतील आणि काही जण आपले स्टार्टअप सुरू करून एंटरप्रेन्युरियल ऍक्टिव्हिटी सुरू करून 10-20-25 जणांना जॉब देण्यामध्ये सुद्धा ते सक्षम होतील. त्यामुळे असे कोर्सेस आपल्या करिक्युलम मध्ये आले पाहिजेत आणि अशा स्पेशलायझेशनचे कोर्स आपण फ्लोट करायला पाहिजे. हा विचार आता 2 वर्षापूर्वी आम्ही करून अनाऊन्स केला आणि म्हणून रुटीन सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल मध्ये नवीन कुठलंही कॉलेज पुढचे 3 वर्ष द्यायचं नाही असं ठरवलेलं. आणि त्याच्या ऐवजी जर एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये सुद्धा ह्या मी जे विषय 10-12 मांडले त्या विषयांमध्ये ते बदलाव करायचा असेल तर त्याला आम्ही परमिशन देऊ. अशी व्यवस्था ऑलरेडी केली. म्हणजे जी चूक झाली होती त्याला सुधारायचा जो प्रयत्न आहे तो त्याचा सुगावा घेत घेत आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून ह्याच्या मागे लागलेलो आहे. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम त्याच्यातनं सॉल्व्ह होईल. आणि आता पॅन्डेमिकमुळे फी भरणं कठीण होईल काही जणांना, त्यामुळे येणार नाहीत. थोडीशी एखादा 6 महिने थोडीशी जी परिस्थिती बिकट असणार आहे त्याच्यामधनं काही जे टेम्पररी सेटबॅक असतील पण लॉंग टर्म नसतील. आणि दुसरं, इंजिनिअरिंग मध्ये एक विशेष आहे किंवा कुठल्याही प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये जरी त्याच विषयाचे जॉब जरी करायला नाही गेले तरी त्यातलं ट्रेनिंग जे असतं ह्या विषयांमध्ये, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असेल, फिजिक्स असेल किंवा इंजिनिअरिंग मधले सब्जेक्ट असतील, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, त्याच्यामधनं जी जनरल केपेबिलिटी डेव्हलप होते त्याच्यामुळे विद्यार्थी त्याच क्षेत्रात नाही तर कुठल्याही क्षेत्रात फिट होतो. आज आपण तुम्ही बघितलं तर आज IAS ची ज्या परीक्षा आहेत UPSCच्या माध्यमातून जवळपास 50%, 60%च्या वर सगळे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट होतात. आणि विशेष महत्वाचं म्हणजे ते इंजिनिअरिंग विषय न घेता घेतात ते सायकोलॉजी, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स घेऊन पास होतात. याचा अर्थ ट्रेनिंग जे दिलेलं आहे त्याच्यात त्यांची थिंकिंग केपेबिलिटी जी वाढते. त्यामुळे इंजिनिअरिंगचा तसं डिमांड एकदम कमी होणार असं नाहीये, पण नक्की फी देण्याची कॅपॅसिटी काही जणांची नसल्यामुळे आणि सडनली इन्कम किती जणांचं कमी झाले असल्यामुळे काही थोडे प्रॉब्लेम जरूर येतील. त्यामुळे कॉलेजेसनी पण थोडीशी विचार करून काय म्हणतो त्याला सांत्वना दाखवतात त्या विद्यार्थ्यांना एखाद्या वर्ष कमी फी घेतली किंवा त्यांना लोन उपलब्ध करून दिलं आणि गव्हर्नमेंटने पण किती मॅक्झिमम लोकांना जी काही मदत करू शकतो असं सगळं केलं तर जो पडाव येणार असं वाटतंय त्याला आपण रोखून ठेवू शकतो. तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात इंजिनियर जातात, म्हणजे इंजिनिअरिंग इज अन ऍटिट्यूड असं आम्ही म्हणतो की मी चॅनल चालवतो पण मी मास्टर्स केलंय, व्यवसाय करतो वगैरे वगैरे. पण 2 प्रश्न कायम विचारले जातात. एक असं कायम एक स्टेटमेंट येतं भडक की पास होणाऱ्या एकूण इंजिनियर्स पैकी कोण म्हणतं 70%, कोण म्हणतं 80%, कोण म्हणतं 90% इंजिनियर्स एम्प्लॉयबल नाही. आणि दुसरं, हे खरंच सत्य आहे का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं, कोरोना नंतरच्या परिस्थितीमध्ये इंजिनियर्सच्या जॉबचं काय होणार? नाही, मला वाटतं की पहिला प्रश्न जो आहे की इतके इंजिनियर्स एम्प्लॉयबल नाही आहेत, हा स्टॅटिस्टिक्स फार लॉपसाइडेड आहे.
जरूर आता असं आहे की प्रत्येक जॉबमध्ये प्रत्येक गोष्टी लागत नाहीत आणि इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्याला काही जणांना डिझाईन मध्ये इंटरेस्ट आहे, तो डिझाईन मध्ये फिट होतो, कोणी प्रोडक्शन मध्ये फिट आहे, कोणी मार्केटिंग मध्ये आहे, कोणी आणखीन कुठल्या विषयांमध्ये आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी जो पास झालाय तो कुठे ना कुठेतरी ह्या कुठल्या तरी एका एरियामध्ये फिट होऊ शकतो. पण आपण काय करतो, जे एम्प्लॉयबिलिटी टेस्ट करणारे जे टेस्ट आहेत त्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न असतात आणि मग त्याचे स्कोर कमी आला की तो एवढा बेकार आहे म्हणून सांगतो. तो जिथं चांगला आहे म्हणायचं टेस्ट नाही, आपली टेस्ट असते की कशामध्ये तो बेकार आहे ते शोधायच्या मध्ये प्रयत्न करत असतो आपण. आणि त्यामुळे असं एक आर्टिफिशियली वाटतं की तो ह्याच्यामध्ये उपयोग नाही, एम्प्लॉयबल नाही. मग असं असेल तर सगळेजण इतके जण अनएम्प्लॉयड असतील तर रस्त्यावर आज खुनामारी झाली असते ना. ते सगळे कुठे ना कुठेतरी काहीतरी करतातच आहेत. पण जे इंजिनिअरिंग मध्ये सगळं काही करायला यायला पाहिजे असे कदाचित फार कमी लोक आहेत. हे बरोबर आहे की सगळ्या लोकांना सगळं येतं असं नाहीये, हे खरं आहे. आणि सगळ्या लोकांना सगळं येऊ शकत पण नाही. प्रत्येक माणसामध्ये 5 बोटं एकाच साईजची नाही आहेत, एकाच शेपची नाही आहेत, एकाच लांबीची नाही आहे. त्याप्रमाणे आपले विद्यार्थी जे ग्रॅज्युएट होत आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या अंगामध्ये एक प्रकृती आहे, त्याप्रमाणे कुठे ना कुठेतरी ते फिट होतात. त्यामुळे हा स्टॅटिस्टिक्स बरोबर नाही. What we are doing is we are trying to find intersection of all capabilities that one should have. Whereas what we should see is what is the union of what is the capability of each individual has. And if you do that, आम्हाला employability 80-90% च्या वर येईल. हा एक सिंपल इंटरसेक्शन अँड युनियन मॅथमॅटिक्स मध्ये जे कॉन्सेप्ट आहे त्याचा उपयोग करायचा. तर असं आहे. त्यामुळे हा एक भाग झाला. दुसरा भाग जो आहे पोस्ट कोविड नंतर मला वाटतं की काही काळ इकॉनॉमिक स्लोडाऊनमुळे जरूर थोडी अडचण येणार आहे. लोकांना जॉब ज्यांना मिळाले त्यांना सुद्धा 1-2 महिने उशिराने जॉईन करायला सांगतील कंपन्या वगैरे वगैरे होईल. पण एका आयुष्यामध्ये जे 80 ते 100 वर्षाचं आयुष्य असतं त्याच्यामध्ये 6 महिने 1 वर्ष एक छोटासा भाग आहे. आणि आपण ह्या कोरोनावर मात करून पुढे जाण्यासाठी एवढं घाबरून उपयोग नाही. एखादा 6 महिने उशीर झाला, काही जणांना आजारी असल्यामुळे कधी एक वर्ष वाया जात नाही, कुणाला ऍक्सिडेंट झाला म्हणून घरात बसून राहावं लागलं म्हणून एखादं वर्ष जात नाही. तसं पहिला सगळ्यांनाच ऍक्सिडेंट झालाय असं समजून घेऊ आणि 6 महिने उशीर होईल त्यात काय. पण आपला कॉन्फिडन्स लेवल चांगला हायर ठेवून केलं तर ह्या कंपन्यांचे जॉब पण असतीलच. त्याशिवाय पुष्कळ जण वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन नवीन एंटरप्रेन्योरियल अबिलिटी दाखवून नवीन कंपन्या सुरू करू शकते. इनफॅक्ट ही ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण आपल्या देशात सगळे युथ असल्यामुळे, यंग नेशन असल्यामुळे आणि बाकीकडे पुष्कळ कोलमडलेलं आहे. आता पाहिलं आपण कित्येक देशातनं जे व्यक्ती कोरोनामुळे वारले ते सगळेजण बहुतेक एज होते. आणि कारण सगळीकडे एज वाढतंय सगळ्या देशात आणि त्यांना कुणीतरी सर्व्हिस देणारं आवश्यक आहे आणि ते भारत नाही करणार तर कोण करू शकणार. तुम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालून उत्तर देताय आणि खूप आवडतंय मला. पण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना 1-2च गोष्टी विचारायच्या. एक म्हणजे हा जो सगळा बदल आहे कोविडमुळे असेल, तुम्ही बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख केलात की तो गेले 2-3 वर्ष होत आहे, अजून लोकांना माहित होतं का नाही हा भाग वेगळा. तर पुढचं धोरण किंवा पुढची दिशा शिक्षण क्षेत्राची, विशेषतः प्रोफेशनल शिक्षणाची काय असावी असं तुम्हाला वाटतं? सर्वात मुख्य आम्ही एक आणखीन उपाय जो सुरू केला तो मी आणखीन एकदा सांगतोय, कारण कित्येक गोष्टी तुम्ही म्हणतात आम्ही जे केलेलं लोकांना माहिती नाही. तर 2 गोष्टी मी सांगतो फक्त विद्यार्थ्यांच्यासाठी जे महत्वाचं आहे. स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम आम्ही 3 आठवड्याचा सुरू केलेला आहे. तो 2-3 वर्षापासून आहे. फॅकल्टीला ट्रेनिंग मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पहिले 3 आठवडे कुठलेही क्लास होत नाही. आणि मग म्हटलं की स्टुडंट एकदम खुश होतात. 3 नवीन कॉलेजमध्ये पदार्पण आणि 3 आठवड्यापर्यंत क्लास नाही. पण 3 आठवडे इतके एक्झॉस्टिव्ह असतील की ते पुढच्या 4 वर्षापेक्षा जास्ती असतील. त्याच्यामध्ये सकाळी 5-6 ला उठून प्लेग्राऊंड मध्ये जाऊन ऍक्च्युअल गेम्स, योगा, एक्सरसाइज करण्यापासून ते चर्चा सत्र असतील, वेगवेगळ्या लोकांना बोलवून त्यांचं लेक्चर अटेंड करण्याचं असेल, वेगवेगळ्या भागात जाऊन त्यांना दार्शनिक स्थळं असतील आपल्या कॉलेजच्या जवळपासची, जॉग्राफिकली इम्पॉर्टंट गोष्टी असतील, इंडस्ट्रीला व्हिजिट असेल आणि सर्वात मुख्य म्हणजे व्हॅल्यूज निर्माण करण्यासाठी, एथिक्स निर्माण करण्यासाठी, जे आपण माणूस म्हणून माणुसकी तयार करण्यासाठी
युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज तयार करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्याचा लॉंग टर्म फायदा त्या कॉलेजला होतोच, त्या जिल्ह्याला, राज्याला, देशाला आणि जगालाही होतोय. हा एक मुख्य परिभाग आम्ही सुरू केला, हा एक महत्वाचा आहे. दुसरा आहे इंटर्नशिप मॅन्डेटरी केलं. तसं मेडिकल कॉलेजमधून मेडिकल एज्युकेशन झाल्यावर 1 वर्ष जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये ते प्रॅक्टिस करत नाहीत त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही, त्यांना लायसन्स मिळत नाही प्रॅक्टिस करत. इंजिनिअरिंग मध्ये इंजिनियर झालो, लगेच दुसऱ्या दिवशी आपण डॅम कन्स्ट्रक्शन करण्यासाठी साईटवरती पोहोचलो किंवा रोड बनवण्यासाठी निघालो किंवा एखाद्या मोठ्या मारुती उद्योगमध्ये जाऊन सडनली आम्ही ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर करण्यासाठी निघालो. और एक्सपिरियन्सच नाही. तर पूर्ण कोर्स झाल्यावर नसलं तरी त्याचेही कोर्स आहेत. अप्रेंटिसशिप ऍक्ट मध्ये बदल झालेला आहे, अप्रेंटिसशिप पण मिळत आहे. पण कॉलेजमध्ये शिकताना सुद्धा 4 वर्षात कमीत कमी 6 महिने, मग ते 1 सेमिस्टर असेल किंवा 2-2 महिने असे 3 समर वेकेशन मध्ये असेल, इंडस्ट्रीमध्ये जाऊन तिथलं ऍक्च्युअली कसं चालतं हे बघण्याची जी व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि ज्या कॉलेजला असं करण्यासाठी थोडीशी कठीण परिस्थिती आहे कारण गावात कॉलेज आहे, त्यांच्यासाठी आमचं पोर्टल आहे, इंटर्नशिप पोर्टल. त्याच्यामध्ये विद्यार्थी आपला बायोडेटा घालू शकतात. कंपन्या आपली इंटर्नशिप किती आहेत, कुठल्या भागात आहेत आणि कुठल्या विषयावर आहेत देतात. आम्ही मॅच मेकिंग, जसं उदाहरण बरोबर नसेल पण शादी.com तसं आम्ही कंपन्याला लागणारं काय आहे आणि विद्यार्थ्याची इच्छा काय, या दोघांना जोडण्याचं काम ह्या पोर्टलच्या माध्यमातून करून इंटर्नशिप देतोय. आणि एकदा विद्यार्थ्यांना जर प्रॅक्टिकल आस्पेक्ट मध्ये रुची आली, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग तुम्ही आधी म्हटलं, आणि हे सगळे एक्सपिरियन्शियल लर्निंग, कारण हे जाऊन ऍक्च्युअल प्रॅक्टिस बघतायत, तर मुलांचा एम्प्लॉयबिलिटी जी आता जरूर 100% नाहीये, मी असं नाही म्हणत आहे माझ्याशी प्रश्नाला उत्तर देताना, पण ते एकदम 10%, 20% हे नाहीये. 50-60% पर्यंतच्या वर एम्प्लॉयबिलिटी आहे. त्याला कसं आपण 70, 80, 90, 100% करू शकू, ह्या मार्गाला हे दोन्ही प्रयोग जे आम्ही करतोय ह्याचा फार मोठा फायदा होतो. सर, शेवटचा प्रश्न, आज तुम्ही AICTE चे प्रमुख आहात, तर जे काही आमच्या चॅनलवरून आज आमचे व्ह्युअर्स आहेत तुमच्या इकोसिस्टीम मधले, मग ते विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील किंवा संस्था चालक असतील, ह्यांना तुम्ही या इंटरव्ह्यू मार्फत काय संदेश द्या? मला सांगायचं की विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम कष्ट घ्यायची सुरुवात करावी. सगळं म्हणजे इझिली मिळणं हे सगळं ठीक नाहीये. प्रत्येकाने डिग्निटी ऑफ लेबर, म्हणजे कुठलाही काम करायचं असेल तर त्याला महत्व आहे हे समजून घेऊन आपल्याला एथिकली, व्हॅल्यू बेस्ड, ऑनेस्टी आणि इंटिग्रिटीने आपण पूर्णपणे आपल्याला झोकून देऊन आपण ज्या विषय घेतलेला आहे त्या विषयामध्ये पूर्णपणे अभ्यास करण्याची जी नियत आहे आणि लाईफ लॉंग लर्निंग जे म्हणतो, आयुष्यभर मला शिकायचं आहे, ही परिकल्पना घेऊन सुरुवात केली. आणि जर हे विद्यार्थ्यांनी करायचं आहे तर शिक्षकांनी पण आपल्यामध्ये आणल्याशिवाय ते विद्यार्थ्यांना ते सांगू शकत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा लाईफ लॉंग लर्निंगची प्रॅक्टिस केली पाहिजे. मी 20 वर्षामागे ग्रॅज्युएट झालो, तर ते जसं मेडिकल शॉपमध्ये आपण मेडिसिन घ्यायला जातो तर एक एक्सपायरी डेट बघतो आणि त्याच्यानंतर जर घेत नाही, तसं प्रत्येक प्राध्यापकाला वाटलं पाहिजे की माझी डिग्री जाऊन आता 7 वर्ष झाले, आता नवीन काहीतरी मी ह्या विषयामध्ये शिकल्याशिवाय माझी डिग्रीचा उपयोग नाहीये, असं त्यांनाही वाटलं पाहिजे आणि त्यांनी शिकलं पाहिजे. आणि मॅनेजमेंटनी ह्या सर्व लोकांना ज्यांना हे शिकण्याची मुभा करून द्यायला पाहिजे. मग ते ऑनलाईन एज्युकेशनसाठी इंटरनेटची बँडविड्थ असेल किंवा ई-जर्नल्स असतील, याची सुबक व्यवस्था करून देण्याचं काम हे मॅनेजमेंटचं आहे. असं हे 3 जण करतील आणि गव्हर्नमेंटच्या कडून ऑनलाईन एज्युकेशनला जास्ती आणखीन पुरावा द्यायचा झाला तर गावोगावी जसं आपण रस्ते बांधले, रस्ते नेले, त्याच्यानंतर आता सगळ्याकडे वीज पोहोचवली, तसंच प्रत्येक गावामध्ये इंटरनेट पोहोचवायचं आणि प्रत्येक गावातनं प्रत्येक घरामध्ये पोहोचवायचं. हे जे लक्ष जर आपण ठेवलं तर ऑनलाईन एज्युकेशन जिथं जिथं बसून आपण करू शकलो, तर शहरामध्ये जे शहरीकरण होत आहे आणि सगळे गाव सोडून शहरात येत आहेत, त्याच्याऐवजी कोरोनामुळे सुद्धा लोक आपापल्या गावी जायला सुरुवात झालेली आहे. ते तिथंच बसतील, तिथंच त्यांना जॉब मिळतील, तिथंच त्यांची व्यवस्था चांगली होईल. अशी एक चांगली परिस्थिती आपण सर्वजण मिळून निर्माण करू शकतो देशात आणि आपल्याला देशाला आत्मनिर्भर जे करायचं आहे ते आत्मनिर्भर करू शकतो.
सर तुमचे खूप खूप आभार. इतक्या बिझी शेड्यूल मधून आणि चॅलेंजिंग टाइम्स मधून तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची मोकळेपणानं उत्तरं दिलीत. त्याबद्दल थिंक बँक तर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. मजा आली. येस. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.